नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. चला तर मग आज नवीन रांगोळी शेअर करायच्या. तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. एकदम युनिक आणि हटके स्टाईल आजच्या रांगोळी आहेत. एकदम नवीन रांगोळी आहेत आणि सोप्यासुद्धा तेवढ्याच आहेत. हे तर बघा, इथे मी अशा लांब 2 लाईन मारून घेतल्यात आणि त्यावरती 2 छोट्या आणि 2 मोठ्या मी लाईन मारून घेतलेल्या आहेत. आणि ज्या साईडच्या 2 मोठ्या लाईन आहेत त्या दोन्ही साईडनी आपण असे चक्र काढून घेतलेले आहेत साईडला, दोन्ही साईडनी. आणि ज्यामध्ये लाईन होत्या तिथे आपण एक स्टार तयार केलेला आहे. जी अलीकडची लाईन होती तिला पलीकडे आपण जॉईंट केलेलं आहे आणि जी पलीकडे लाईन होती तिला अलीकडे जॉईंट केलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं मी त्याप्रमाणे. आणि त्याखालती मी हिरव्या रांगोळीने 3 डॉट्स दिलेत आणि जिकडे शेवटी ऑरेंज कलरच्या रांगोळीने मी 3 डॉट्स देऊन घेतलेत. तर ही बघा, अगदी युनिक आणि नवीन रांगोळी तयार झालेली आहे आणि सुंदरसुद्धा आहे रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतो आहे. तर इथे बघा, मी असं उलटं गोपद्म काढून घेतलेलं आहे आणि त्याखाली आपल्याला सेम तशा गोलाकार अर्धगोलाकारामध्ये आपल्याला अशा 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. त्या मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या रांगोळी खूपच सुंदर आहेत आणि युनिकसुद्धा आहेत. अगदी तुम्हाला आवडतील अशाच आहेत. तर हे बघा, आपण ज्या 2 लाईन मारल्या होत्या त्याला आपण असे साईडने असे 2 चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि आपण जे संस्कार भारती जशी डिझाईन काढतो त्या पद्धतीने आपल्याला या दोन्ही साईडने अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. संस्कार भारतीमध्ये सहसा जास्त हीच डिझाईन काढत असतात. तर त्या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने काढून घ्यायचे आहे आणि हलका असा पांढरा रंग इथे भरूनसुद्धा घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, खूप सुंदर रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडेल. तर हे बघा, आपण जिथे ही मध्ये गोलाकार काढला होता त्यावरती आपल्याला 5 असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. मी नारंगी रांगोळीने देते. तुमच्याकडे कोणता कलर अवेलेबल असेल तो कलरने तुम्ही काढू शकता. तर आपल्याला इथे मधल्या साईडने अगोदर ओढून घ्यायचं आहे आणि नंतर मागच्या साईडने. तर आपल्याला इथे असं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि मध्यंतरी मी पारव्या रांगोळीने एक छोटासा डॉट्स देऊन प्रेस करून घेते. तर खूप सुंदर रांगोळी दिसते ही आपल्याला. एकदम उंबरवट्याच्या साईडला काढा किंवा उंबरवट्याच्या समोर जरी काढलं तरी खूपच सुंदर रांगोळी दिसते आणि मनमोहक असं आपल्या दाराला रूप येतं. देवघरासमोर सुद्धा तुम्ही देवपाटाच्या समोर काढू शकता. ही रांगोळी खूप सुंदर दिसते. तर इथे बघा, थोडीशी रांगोळी इकडे स्प्रेड झाली होती तर मी तिथे क्लीनसुद्धा करून घेतलेली आहे. आणि ज्या लाईन मारल्या होत्या आपण अर्धगोलाकार 2, तिथे मी लाल रांगोळीने असे 2 डॉट्स देऊन घेते. आणि त्याखाली आपल्याला आता 3 लाईन मारून घ्यायच्या आहेत व्हाईट रांगोळीने आणि त्याखाली आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असा डॉट्स देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर रांगोळी आहे. काढायला सुद्धा सोपीच आहे रांगोळी. नक्की तुम्ही प्रयत्न करा. खूप सुंदर रांगोळी येणार आणि छानसुद्धा दिसणार. अगदी नवीन रांगोळी आहे. नक्कीच तुम्ही ही रांगोळी काढून बघा एक वेळा. तर आजच्या सगळ्याही रांगोळी खूप सुंदर आहेत आणि सोप्यासुद्धा आहेत. तर इथे बघा, मी लाल रांगोळीने अशी एक रेष मारून घेतली. तुम्ही कोणत्याही रंगाने मारू शकता. आणि अगोदर एक पाकळी काढून त्याला जॉईंट करून मी अशा दोन्ही पाकळ्या काढून घेतल्यात. खूप सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. अगदी कुणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत. एक पलीकडच्या साईडने घ्यायचा आणि एक अलीकडच्या साईडने घ्यायचा आहे. इथे सुद्धा क्लीन करून घेऊयात आपण. रांगोळी स्प्रेड झाली आहे आणि लाल रांगोळीवरती आपल्याला पिवळ्या रांगोळीने डॉट्स द्यायचा आहे. मी कलर कॉम्बिनेशन जो वापरला आहे तो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तोच कलर द्या. नाही आवडला तर तुम्ही दुसराही दिला तरी चालेल. तर हे बघा, मी ते हलका असा पांढऱ्या रांगोळीने असे भरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मध्यंतरी मी असे छोटेसे हलके डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि त्या मेन पाकळी जी काढली होती मध्यंतरी त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने असे 3 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे. मैत्रिणींनो, नक्कीच सांगा तुम्हाला कोणती रांगोळी आवडली आजच्या भागातली. आणि जे आपण तुरे काढले होते दोन्ही साईडला त्यावरती मी पिवळ्या रांगोळीने असे हलकेसे डॉट्स देऊन घेते दोन्ही साईडनी. तर ही सुद्धा सोपी, सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी तयार झालेली आहे. कुठेही काढू शकता तुम्ही ही रांगोळी. दारात काढली तरी सुंदरच दिसेल. आता पुढची रांगोळी काढूयात. इथे आपण एक लाईन मारून घेतलेली आहे आणि वरती एक अशी पाकळी काढून घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला अशा अर्धगोलाकार 3 लाईन मारून घ्यायच्या आहेत, एकाखाली एक. पहिली छोटी घ्यायची, त्यानंतर थोडा मोठा साईज घ्यायचा आणि त्यानंतर त्यापेक्षाही मोठा घ्यायचा आणि ह्या एकत्र आपल्याला जॉईंट करायच्या आहेत खालच्या साईडने, जसे आपण कमळाचे फुलं काढतो त्या पद्धतीने. तर हे बघा, इथे एक वेगळ्या पद्धतीनं असा आकार तयार होतो इथे. आता याखाली आपण पारव्या रांगोळीने, लाल रांगोळीने आणि पिवळ्या रांगोळीने मी असे 3
अशा लाईन मारून घेतल्या आहेत कलरच्या आणि ऑरेंज कलरचं सुद्धा, आणि खाली एक डॉट देऊन मी दोन्ही साईडने असे तुरेसुद्धा काढून घेतलेले आहेत. आणि यासुद्धा तुऱ्याला आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि हलकेसे इथे सुद्धा मी डॉट्स देऊन घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ पाहत राहा, रांगोळी काढत राहा. रांगोळी येत नसेल तर रांगोळी तुम्ही नक्कीच शिकत राहा. मी तर म्हणेल फक्त रांगोळीच तुम्ही शिका असं नाही म्हणणार. तुम्हाला जे आवडेल, तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते, पाहायला आवडते, ती गोष्ट तुम्ही नक्कीच करा, की ज्याचा आपल्या आयुष्यामध्ये थोडा तरी आपल्याला काहीतरी फायदा होईल, उपयोग होईल. आणि एक म्हणजे आपण जी गोष्ट करणार आहोत त्या गोष्टीमध्ये आपलं मन रमून जाणं, जेवढं मन आपलं त्या गोष्टीमध्ये रमून जाईल तेवढी गोष्ट आपल्याला ती शिकायला खूप सोपी जाते. मी म्हणत नाही की फक्त तुम्ही रांगोळीच काढा आणि रांगोळीच पहा. तुम्हाला जे काही आवडत असेल तुम्ही ती गोष्ट करा. एक पुस्तक वाचणं असू द्यात किंवा चित्र रेखाटणं असू द्यात, किंवा तुम्हाला झाडे लावायला आवडत असतील तर तुम्ही छोटे मोठे झाडेसुद्धा लावू शकता, त्याला मोठं करू शकता. त्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. फुलांचे असू देत, शोचे असू देत, कोणतेही असू देत, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट तुम्ही करत राहा. त्या गोष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला आनंद मिळत असतो. तर चला आपण आता इथे पुढची रांगोळी काढतो आहे. मी इथे 3 लाईन मारून घेतल्यात, एक छोटी आणि 2 मोठ्या, आणि त्या साईडने 3 आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने. चॅनलला आपल्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. आणि तुमच्या मैत्रिणींना रांगोळी काढायला आवडत असेल तर त्यांना व्हिडिओ शेअरसुद्धा करा, त्यांनासुद्धा व्हिडिओ पाहता येतील, नवीन रांगोळी पाहता येतील आणि काढतासुद्धा येतील. तर इथे बघा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीचा इथे वापर केलेला आहे. डॉट्ससुद्धा देऊन घेतले दोन्ही साईडने, आणि ज्या लाईन दिल्या होत्या त्याच्या खाली आणि वरतीसुद्धा मी डॉट्स दिलेले आहेत. ही सुद्धा सोपी आहे, अगदी सोपी आहे, कुणीही काढेल अशी ही रांगोळी आहे. हे बघा ही सुद्धा पूर्ण झालेली आहे रांगोळी. तर आपण आता इथे शेवटची रांगोळी काढतो आहे. तर इथे मी अशा 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत, आणि खालच्या लाईनपासून सुरुवात करून आपल्या वरच्या लाईनच्या टोकाला असं गोलाकार काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. ही सुद्धा खूप सुंदर आणि युनिक रांगोळी डिझाईन आहे. तर आपण या दोन्हींच्या मध्ये इथे आपण अशा हिरव्या रांगोळीने 4 डॉट्स देऊयात, आणि वरती मी इथे एक सुपारी ठेवली आणि त्यावरती लाल रांगोळी हलकीशी टाकून घेतलेली आहे. तर असं मस्त गोलाकार डिझाईन तयार होते. आणि वरती पिवळ्या रांगोळीने मी डॉट दिला आहे, आणि खाली आपण अशा छोट्या छोट्या लाईन देऊन घेऊयात. तर ही सुद्धा सुंदर रांगोळी अशी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला रांगोळी कोणती आवडली ही मला सांगायला विसरू नका. आणि अशाच रांगोळी काढत राहा, अशाच रांगोळी पाहत राहा आणि रांगोळी शिकतसुद्धा राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन रांगोळीसह. तर तोपर्यंत धन्यवाद.